श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आहे 3 फेब्रुवारी आणि आज आहे मंगळवार. तर आज कलशाची स्थापना करून म्हणजे मंगल कलशामध्ये जल वगैरे भरून घेतला आणि त्याच्यामधले जे पानं असतात ते बदलून घेतले आणि मस्तपैकी मंगल कलश स्थापन करून देत असते मी मंगळवारी. तुम्हाला तर माहीतच असेल, नेहमी तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर आज मस्तपैकी अशी पूजा करून घेतली सकाळी सकाळी सर्व कामं करून. आणि मला बिल भरायचं होतं तर बिल भरायला गेली होती मी. लाईट बिल भरायचं होतं तर तिकडे पण गेली होती. आणि आज केले होते मी पालक पराठे. आणि पालक पराठे म्हणजे आम्ही याला धपाटाच म्हणतो. तुम्हाला सांगत आहे मी पराठा. तर तुम्ही काय म्हणता हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि गव्हाचं पीठ घेतलं मी 1 ग्लास, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये पालक मस्त निवडून घेतला, स्वच्छ धुतला आणि मस्त चिरून टाकला. मी चिरूनच पालक वापरत असते. मस्त एक कांदा टाकला, त्याच्यामध्ये तिखट मीठ सर्व टाकलं आणि मस्तपैकी कणिक मळून घेतली. आणि धपाटे केलेले होते आणि बाबांसाठी केलेलं होतं वरण. बाबांना काही आवडत नाही धपाटे, हे नैवेद्यासाठी केलेले होते. बाबाला काही आवडत नाही धपाटे. त्यांच्यासाठी 2-3 चपात्या केल्या होत्या आणि वरण केलं होतं. आणि असं जेवण होतं आमचं आजचं. आणि त्यांनी प्रतीकला बटाट्याची भाजी आणि चपाती दिलेली होती टिफिनला सकाळी. आणि आमच्यासाठी हे करून घेतलेलं होतं. आणि असा पालक चिरून टाकला तर चांगला असतं. मी उकळून कधीच पालक टाकत नसते पराठ्यामध्ये. आणि असेच पराठे तुम्ही करून बघा, किती छान लागतात. आणि कोण कोण असे पराठे करते हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मी तर असेच बनवत असते, मस्त खूप टेस्टी लागतात. हे आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि टोमॅटो सॉस कशासोबत पण हे पराठे मस्तपैकी खाऊ शकतो. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि असा होता माझा आज दिवस. आधी मी आज जेवण वगैरे करून घेतल्यानंतर मी कपडे वॉश वगैरे केले. त्याच्यानंतर मला बाहेर जायचं होतं, मग मी बाहेरून आली. माझं बाहेरून काम झालेलं होतं, दळण वगैरे केलं, दळण वगैरे घेऊन आली. तर बाय सर्वांना, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.